नाशिकमध्ये अधीक्षक अभियंत्यांना मागास असल्याचं दाखवून सिंचन विहिरीचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। तर महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळामध्ये अधीक्षक अभियंता वर्षा पवार यांनी आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं दाखवत मगरा रोहिओ अंतर्गत देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरीचा लाभ घेतलाय। तर आर्थिक लाभासाठी शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतायत असं बघायला मिळतंय आणि याच प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। सिंचन विहिरीच्या या एकूण प्रकरणात जे तक्रारदार होते, ज्यांनी काही तक्रार दाखल केलेली होती, या तक्रारीच्या अनुषंगाने लक्षवेधी घेण्यात आली आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये अनुदान हे जे मिळालं होतं हे शासनाला जरी परत केलं असलं तरी तक्रारदारांनी नेमकी काय तक्रार केली होती आणि आता त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आनंद लोंढे हे जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे। आनंद भाऊ, नेमकं काय प्रकरण होतं आणि आता पुढची भूमिका काय असणार आहे? सर, याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना गरीब दुर्बल घटकांसाठी आहे, पण कुठलाही शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तो या योजनेसाठी लाभार्थी नाही आहे। पण काही ठराविक लोकांना हाताशी धरून आणि माजी आमदार यांच्या कन्या श्रीमती वर्षा जीवन पवार यांनी 3 लाखाचं विहिरीचं जे काही सिंचन विहिरीचं प्रकरण होतं हे त्यांच्या नावे मंजूर करून घेतलं। त्यांचं म्हणणं असं आहे की मी सह्या केलेल्या नाहीत कुठेही, पण आम्ही स्पष्ट म्हणतो याच्यामध्ये की सह्या जरी त्यांनी केलेल्या नाही आहेत पण पूर्ण गावाला माहिती आहे की वर्षा जीवन पवार या कोण आहेत। जर चुकून आले होते तर तात्काळ भरले गेले पाहिजे होते। त्यांनी जे काही भरताना जो काही अर्ज दिला आहे तो पण त्यांनी दिलेला नाही, त्यांच्याच मार्फत कोणतरी थर्ड पर्सनने सही करून तो त्यांचावाला अर्ज त्या ठिकाणी दिलेला आहे पैसे भरण्याचा। पुढची भूमिका काय असणार? सर, याच्यामध्ये लक्षवेधी जरी लागले असेल पण मला माहिती आहे की याच्यातली यंत्रणा पूर्णतः डागाळलेली आहे आणि ही यंत्रणा फक्त वरवर काहीतरी कागदोपत्री फिरवून घेईल, पुन्हा जैसे ते राहील आणि लोक याच पद्धतीने कार्य करत राहतील खोटेपणाचा। तर आम्ही याच्यामध्ये PIL दाखल करत आहोत आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि यांना तात्काळ निलंबन करावे आणि याच्याशी संबंधित जेवढेही तत्कालीन जे व्हिडिओ होते, त्याच्यानंतर ग्रामसेवक होते, जे या प्रकरणाशी निगडीत आहे त्या सगळ्यांना घरी पाठवण्यात यावी ही आमची मागणी आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।